राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांना राम राम. आजचा विषय जो आहे तो मुंबईमध्ये झालेल्या रेल्वेमध्ये बॉम्बस्फोटात 2006च्या जिल्हा न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा आणि जन्मठेप दिली होती. हायकोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष सोडलं. आपल्या माहितीत आपण इंग्रजांचे कायदे स्वीकारले. इंग्रजांच्या काळामध्ये एक न्यायाधीश असताना 10 ते 12 लोक ज्युरी बनून राहायचे. ते सगळं ट्रायल ऐकायचे आणि निकालामध्ये त्यांचं मतसुद्धा मेन्शन केलं जायचं जजमेंटमध्ये की प्रत्येक ज्युरीनं काय मत मांडलं आहे ते. ती प्रोसिजर भारतानं सोडून दिली. भारतामध्ये एकल जजची कार्यपद्धती आली आणि ती कार्यपद्धती इतकी घातक ठरलेली आहे की त्या न्यायाधीशाच्या डोक्याच्या प्रमाणे जो निर्णय झालेला आहे तो आयुष्यभर त्या माणसाला भोगावा लागला आहे. तो शिक्षेचा असो, तालुका न्यायाधीशाचा किंवा दिवाणीमध्ये एखाद्या मालमत्तेचा निकाल असो, त्याचे अपील करत आयुष्य गेलेले सुप्रीम कोर्टावर असे लोक आहेत की त्यांचं आयुष्य गेलं पण त्यांच्या हयातीमध्ये निर्णय लागला नाही. म्हणजे आजोबानं जर दिवाणी दावा दिला असेल तर त्याचा निकाल नातवाच्या आयुष्यात लागला आहे. आणि इंग्रजांची ही पद्धत फार चांगली होती की नुसतं एका जजनं निकाल देणं आणि 10-12 ज्युरीनी सुद्धा ऐकून त्याचं मत व्यक्त करणं. ही जर सिस्टीम ॲडॉप्ट केली असती तर ही वेळ आली नसती जे हायकोर्टानं आरोपींना सोडून दिले. मला जो काही माझा अभ्यास आहे फौजदारीचा, ज्या मोक्का न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा आणि जन्मठेपेची शिक्षा दिली होती ती सुद्धा काहीतरी बेसवर दिली होती ना. काहीतरी पुरावा त्यांच्यासमोर आला, त्यातून पुराव्यातून त्यांनी त्यांचं मत व्यक्त करून जजमेंट दिलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टानं टोटल लोकांना सोडून दिलं आणि वेगळे मुद्दे मांडले. अहो, सगळ्या प्रत्येक व्यक्तीची बुद्धिक्षमता वेगळी असते. पण एक पद्धत अशी आहे की सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स हा एक, जेव्हा आय विटनेस नसतो तेव्हा सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स हा मान्य केलेला आहे भारतात बऱ्याच निकालामध्ये. की या प्रकरणामध्ये असं माझं मत आहे की ज्या दुकानामधून कुकर खरेदी केले त्या दुकानदाराचं स्टेटमेंट झालं, त्या आरोपीचं स्टेटमेंट झालं आणि घटनास्थळी ते प्रेशर कुकर वापरलेले दिसते. ही एवढीच लिंक फार महत्त्वाची आहे. आणि ज्या आरोपींनी हा गुन्हा केला त्यांनी एका मॅजिस्ट्रेटसमोर आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे कबुली जाव की आम्ही हे कुकर घेतले, ह्या कुकरमध्ये आम्ही स्फोटक ठेवले आणि याचे आम्ही स्फोट केले. माझ्या दृष्टीनं ही एवढी सफिशियंट गोष्ट आहे. माझं जेवढं काही ज्ञान अज्ञान आहे त्यातूनही गोष्टी किंवा त्या लोकांनी हे कबूल केलं आणि त्या बाबतीतल्या सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स जो आला न्यायालयापुढे त्या आधारावर या मोक्का न्यायालयानं हा निकाल दिला होता. हायकोर्टानं सगळ्याच गोष्टी बाजूला ठेवल्या आणि आपलं स्वतःचं वेगळं मत व्यक्त केलं. गंभीरता यामध्ये महत्त्वाची आहे की हे जे लोक होते आरोपी हे देशद्रोही होते. 209 लोक मृत्यू पावलेले आहेत. एखादा साधा खून खटला असला
त्यातल्या आरोपीला सोडलं तर काही वाटलं नसतं. पण विचार करायलाही पाहिजे होतं की यामधले जे आरोपी आहेत ते देशद्रोही आहेत. आणि सुप्रीम कोर्टाचे असे खूप निकाल आहेत की छोट्या छोट्या गोष्टीवरून आरोपींना बेनिफिट देऊ नका, आरोपींना शिक्षा द्या. कळत नाही आहे ज्युडिशरीमध्ये काय चाललं आहे. आश्चर्य वाटतं आहे की तालुक्याच्या मॅजिस्ट्रेटनं निकाल दिला तर जिल्हा न्यायाधीश स्वतःला शहाणा समजून तो निकाल बदलतो. त्या निकालात अपील झालं हायकोर्टात. हायकोर्टातले न्यायाधीश स्वतःचं वेगळं मत व्यक्त करतात. त्याचं अपील सुप्रीम कोर्टात झालं, ते स्वतःचं वेगळं मत व्यक्त करतात. काय थोडा बेस काही कायद्यात असेल ना. मोक्का न्यायालयाने दिलेला निकाल काहीतरी आधारावर असेल ना. तुम्ही सगळंच कसं नाकारू शकता. आणि सगळ्यात मोठा हा ड्रॉबॅक आहे भारताच्या ज्युडिशरीचा की एक माणूस जजमेंट देतो, पण इंग्रजाच्या काळामध्ये जी ज्युरीची पद्धत होती, 10-12 लोक ज्युरी म्हणून बसत होते आणि ते पूर्ण ट्रायल ऐकत होते आणि त्यांचं मत त्या न्यायाधीशाच्या निकालामध्ये लिहिलं जात होतं. त्यामुळे त्या केसला एक प्रबलता होती. ज्या वेळेला आपण इंग्रजाचे कायदे ॲक्सेप्ट केले, पण ही पद्धत का अडॉप्ट केली आपण की एका न्यायाधीशाला खूप कळतं हो, पण त्याच्यासोबत अशी ज्युरी असले प्रत्येक न्यायालयात 5 वकील 10 वकील जे सिनियर आहेत की ज्यांचं ज्ञान आहे, अशा लोकांचंही मत ते ट्रायल ऐकून त्याच्यामध्ये निकालामध्ये त्यांचं मत यायला पाहिजे. भले ते मत त्याच्या विरुद्ध असूच द्या, पण जो न्यायाधीश निकाल देणार आहे त्याच्या निकालासाठी हे सपोर्टेड राहत होते. आणि आता ही गोष्ट अडॉप्ट करणं महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक न्यायालय आपलं स्वतःचं डोकं चालवतं आहे. मला कंटेम्प्ट झालं तर काही फरक पडणार नाही. बऱ्याच प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी सापडत नाही म्हणून कोणालाही आरोपी केलेले आहे आणि तो आयुष्यभर शिक्षा भोगला आहे. असे खूप प्रकरण आहेत. या गोष्टीचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. ज्युडिशरीतली जी आज सिस्टीम आहे, डिले जस्टिस डिनाईड जस्टिस, 2006चा निकाल आहे 16चा, 2006ची घटना 2016चा निकाल आहे. 2025मध्ये सगळ्या आरोपींना सोडल्या जाते. हे देशद्रोही आरोपी देश सोडून जाणार नाहीत का आणि पुन्हा असे करणार नाहीत का. अजून यातलं एक उदाहरण सांगतो मी की नाचन नावाचा एक आरोपी होता. 1993च्या बॉम्बस्फोटामध्ये त्या आरोपीला मरेपर्यंतची जन्मठेप झाली होती. जे खटला उज्ज्वल निकम यांनी चालवला होता, त्या नाचनला हायकोर्टाने 10 वर्षाची जन्मठेप दिली. तो 10 वर्षाची शिक्षा भोगून परत आला आणि पुन्हा त्यानं तेच कृत्य सुरू केलं देशाच्या विरुद्धचं. मुंबईजवळ एक गाव आहे, त्या गावामध्ये तो देशाच्या विरुद्धचं भूमिका घेऊन ड्रोन तयार करत होता. त्यानं सगळं साहित्य जमा केलं होतं आणि त्याचा असा विचार होता की ड्रोनद्वारे बॉम्बस्फोट करायचे. NIAनं तिथं धाड टाकली, त्याला पकडलं आणि तो प्लॅन असफल झाला. त्या नाचनला जेव्हा खालच्या न्यायालयाने शिक्षा दिली होती, ती शिक्षा मरेपर्यंत जन्म ठेवली असती तर तो पुन्हा येऊन हे कृत्य केलं नसतं. आरोपींना जे शिक्षेच्या प्रमाणामध्ये सूट देण्याचं प्रमाण आहे, त्याचं हे प्रकार जिवंत उदाहरण आहे. हे नाचन नावाचा व्यक्ती आत्ता मेला आहे, पण त्यानं आयुष्यभर देशाच्या विरुद्ध कृत्य केले, पुन्हासुद्धा बाहेर कृत्य केले. मुंबईजवळ एक कोणतं गाव आहे, त्या गावामध्ये NIAनं धाड टाकली आणि त्यानं असा प्लॅन केला होता की ड्रोनचं सगळं साहित्य जमा केलं, ड्रोनद्वारे बॉम्बस्फोट घडवायचं. तो मेला, हे आपलं नशीब आहे की तो कुणा करू शकला नाही. पण आजपर्यंत आरोपींना शिक्षा झाल्यानंतर त्याची शिक्षा हायकोर्टाने कमी केलेली आहे.
की ज्या ज्या आरोपींना फाशी शिक्षा म्हणून जिल्हा न्यायालय किंवा मोक्का न्यायालयाने दिली, हायकोर्टाने त्यांच्या शिक्षा जन्मठेपेत कन्वर्ट केल्यात. फार कमी आरोपींना शिक्षा झालेली आहे फाशीची. हुशार लोकांचा देश आहे. ज्युडिशरी तर सगळ्यात हुशार आहे. मुंबई हायकोर्टानं दिलेला निकाल हा चुकीचा आहे. सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहेत की आरोपींना छोट्या गोष्टीवर बेनिफिट देऊ नका. आणि ज्या ज्या गुन्हेगारांना शिक्षा झाली, ज्या हायकोर्टातून सुटलेत, त्यांनी पुन्हा तेच गुन्हे केलेले आहेत. असे रिपीटेड गुन्हेगाराची यादी काढली तर खूप मोठी आहे. भारतीय न्यायपद्धतीवर आता विश्वास राहण्यासारखे दिवस राहिलेले नाही आहेत. कारण कोण कसा निकाल देईल काही भरोसा नाही. यशवंत वर्मा नावाच्या दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशांना घरी करोडो रुपये सापडतात. आणि आज भारतामध्ये लोकशाही आहे, कायदा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण न्यायाधीशांना कवच कुंडल आहेत. त्यांनी काही गुन्हा केला तर त्याच्यावर गुन्हा होत नाही, FIR फाडल्या जात नाही. हे यशवंत वर्मामध्ये दिसून आलं आहे. आजही तो माणूस अलाहाबाद हायकोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून बसलेला आहे. फक्त त्याकडे आता कामकाज ठेवलं नाही. तो कोणत्याही कारवाईची हेअरिंग ऐकू शकत नाही, निकाल देऊ शकत नाही. म्हणजे न्यायाधीश झाला म्हणजे त्याला कवच कुंडलं मिळाले, त्याला लोकशाही लागू शकत नाही, त्याच्यावर कोणती कारवाई होऊ शकत नाही. अशी जर गोष्ट असतील सर्वसामान्य होतात तर पहिले FIR फाडण्यात गेलं असतं, त्याला अटक केली असती, त्याला शिक्षा झाली असती. यशवंत वर्मा या न्यायाधीशाच्या घरी 25 कोटी रुपयाच्या नोटा सापडतात, त्या जाळल्या जातात. त्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या कमिटीनं सांगितलं की यशवंत वर्मा हे दोषी आहेत या प्रकरणामध्ये. तर सुप्रीम कोर्टाने काय केलं की ती रिपोर्ट गव्हर्नमेंटला दिला की तुम्ही कारवाई करा. का सुप्रीम कोर्ट करत नाही? तुमचा माणूस आहे पण जस्टिस नाही देणार का तुम्ही? उघड प्रकरण आहे. अहो, लोकांचा विश्वास कायम राहायला पाहिजे तर तुम्ही काहीतरी कायम ठेवण्यासारखं बोल. यशवंत वर्माच्या विरुद्ध एका सुप्रीम कोर्टातल्या सिनियर वकिलांनी 3 पिटिशन फाईल केले की त्याचं FIR पास FIR फाडल्या जावं म्हणून. पहिलं पिटिशन डिसमिस केलं, दुसरं पिटिशन डिसमिस केलं. दुसऱ्या पिटिशनमध्ये सुप्रीम कोर्टात सांगितलं की तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जा. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेल्या निर्णयामध्ये या सुप्रीम कोर्टानं खूप वेळा अडथळा निर्माण केलेला आहे, विरुद्ध दिलेले निकाल. लोकसभा ही सगळ्यात महत्त्वाची लोकशाहीतली जागा आहे की ज्या ठिकाणी जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी निवडून जातात. आणि कायदा करण्याचा अधिकार हा लोकसभेला आहे, राज्यसभेला आहे. सुप्रीम कोर्टाचं एकूणच हा कायदा बरोबर आहे की नाही, जनतेच्या विरुद्ध आहे का, जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहे का, हे पाहण्याचं काम आहे. कायदा तयार करण्याचं काम लोकसभेचं आहे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये कायद्याबद्दलचं प्रोटेक्शन देण्याचा अधिकार आहे. पण जे काही निकाल झाले आत्तापर्यंत ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विरुद्ध झालेले आहेत. इंदिरा गांधीनं कधीच सुप्रीम कोर्टाचे निर्णय मान्य केले नाहीत. ज्युडिशरीमध्ये आज बदल होणं फार महत्त्वाचं आहे. आणि जे इंग्रजांची ज्युरीची पद्धत होती ती तालुका न्यायाधीशापासून सुप्रीम कोर्टापर्यंत आली पाहिजे. त्या ज्युरीचं मतसुद्धा त्या जजमेंटमध्ये आलं पाहिजे. सगळे कायदे आपण ॲक्सेप्ट केले पण प्रोसिजर ॲक्सेप्ट केली नाही आपण. जी ज्युरीची पद्धत होती इंग्रजांची. जालियन हत्याकांडामध्ये
उद्धम सिंगच्या विरुद्ध एक केस निर्माण झाली होती, त्याच्यावर पिक्चर आलेला आहे. त्यामध्ये जिल्हा न्यायालयानं ज्यावेळेस ते ज्युरी होते 10-12 काय अपॉइंट केलेले, त्यातल्या दोघांचे मत त्यांनी जजमेंटमध्ये कोड केले नाही. त्याला अपिलात सोडण्यात आलं आणि त्यामध्ये गोष्ट निर्माण होती किंवा या 2 ज्युरीचं मत या जजमेंटमध्ये उल्लेख केला नाही. आणि कोणत्याही एकट्या न्यायाधीशानं निकाल देणं हे चुकीचं आहे. प्रत्येक न्यायालयामध्ये ज्युरी असले पाहिजेत. जे आपले सिनियर वकील आहेत की ज्यांची 50 वर्षाची प्रॅक्टिस झाली, त्यांना ज्युरी पण नेमायला पाहिजे आणि त्यांचं मत त्या प्रकरणामध्ये कोर्ट झालं पाहिजे. त्यांनीसुद्धा ते ट्रायल ऐकलं पाहिजे. आज ही काळाची गरज आहे. मी माझं मत व्यक्त केलं. आपलं मत जे असेल ते आपण माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. माझं मत चुकीचं असू शकल, माझं मत आहे. मला जेवढं काही कायद्याचं नॉलेज आहे, माझी जी काही प्रॅक्टिस झालेली आहे, त्यावर मी माझं हे मत व्यक्त केलेलं आहे. आपण आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. जय श्रीराम.